शहीद प्रवीण जवंजाळ यांचं पार्थिव त्यांचं गाव असलेल्या मोरगाव भाकरेमध्ये दाखल झालंय। थोड्याच वेळात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। गावाशेजारच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं 6 जुलैला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जवंजाळ शहीद झाले होते। या चकमकीमध्ये 2 जवान शहीद झाले। त्यापैकी एक महाराष्ट्रातले हे सुपुत्र आहेत। गावात पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहतो आहोत। जिल्हाभरातले नागरिक अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। खासदार अनुप धोत्रे हे देखील शहीद प्रवीण जवंजाळ यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। कुटुंबियांची भेट घेत त्यांनी त्यांचं सांत्वन देखील केलंय। अकोल्यामध्ये शहीद जवान प्रवीण जवंजाळ यांना अखेरचा सल्यूट केला जातोय, अखेरचा निरोप दिला जातोय। त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी दाखल झालेलं आहे आणि थोड्याच वेळात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।